नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता शेळीपालनाचा खर्च जर आपल्याला शून्य करायचा असेल त्यासाठी काय आपण शेळीपालनासोबत करू शकतो. कारण शेळ्यांचं बघा, आपण समजून शेळ्यांसाठी काय काय खर्च असतो तर तो समजून घेऊया पहिले. कारण बघा, शेळीपालनात रोजचा 10-20 रुपये तरी खर्च असतो. तर त्यात म्हणजे आपलं शेळ्यांची औषधी, परत एखाद्या वेळी शेळ्या आजारी पडल्या समजा तर तो खर्च वेगळा. परत शेळ्यांचं खुराक, काही काही शेळ्या बंदिस्त असेल, आपल्या शेळीपालन बंधूंचं बंदिस्त शेळीपालन असतं तर त्यामध्ये तर जास्त खर्च होतो. अजूनच फिरस्ती असेल तर कमी खर्च येतो, म्हणजे एवढा पण नाही येत. 10-20% खर्च असतो शेळीपालनात, फिरस्ती शेळीपालनात. आणि बंदिस्तमध्ये पण जास्त असतो, कारण विकतचा चारा असतो काहींचा, सर्व म्हणजे विकतचं असतं. त्यामुळं अति जास्त खर्च आपल्याला महिन्याला किंवा रोजचा 500-400 जरी खर्च असला तरी सहज होऊन जातो. म्हणजे आपल्या 50 शेळ्या असतात, काहीकडे 10 शेळ्या असतात, काहीकडे 100 शेळ्या, 200 शेळ्या किंवा 10-20च्या प्लस शेळ्या असतात. त्यामुळं 10-20 रुपये कंटिन्यू रोजचा खर्च असतोच. खुराक, कोणी लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, हे ते अशा बऱ्याचशा गोष्टी. परत शेळ्यांचा आजार, म्हणजे कोणाला बुळखंडी लागते, कोणता मावा या बऱ्याचशा गोष्टी असतात. मग त्यासाठी आपल्याला जर तो खर्च वरच्यावर करायचा असेल, भागवायचा असेल, तर मग आपण शेळीपालनाच्या जोडीला कुक्कुटपालन करू शकतो. कारण आपल्या शेळीपालनाला रोजचा किंवा महिन्याला जर 1000 रुपये खर्च होत असेल, 1500 रोजचा, 50 शेळ्या किंवा 10 शेळ्यांना जर 1500 रुपये जर खर्च होत असेल, तर मग आपण त्यासोबत आपल्याला कुक्कुटपालन करायला काही हरकत नसते. कारण कुक्कुटपालनातून सुद्धा आपण भरपूर काही कमाई करू शकतो. कारण बघा, आपलं आता कोंबड्या जर समजा, आपल्या या कोंबड्या किती आता, 3 आणि 4 7 आणि 4 10 11 कोंबड्या आहे. अजून 10-50 कोंबड्या जर सांभाळल्या आपण, 50 कोंबड्या तुम्हाला 500 रुपये रोज किंवा त्यांच्या अंड्यातून किंवा याच्यातून सहज देऊ शकतात. आणि तो वरच्यावर आपला खर्च भागू शकतो. आता कुक्कुटपालन सर्वच करतील असं काही नसतं, कारण प्रत्येकाकडं जमेल असं काही नसतं. पण ज्यांना जमतंय त्यांनी तर नक्कीच करायला हवं कुक्कुटपालन. कारण बघा, 50 कोंबड्या जर सांभाळल्या तर काही खुडूक राहतात, काही अंडे देणार राहतात. आता त्या 50 मधल्या जर आपण 50 नाही समजलं, आपण एवढ्याच धरल्या, एवढ्या कोंबड्या, याच्यातलं जर 5 किंवा 6 कोंबड्यांनी जरी अंडे दिले कोंबड्यांनी, आता समजा रोज किती अंडे देते, ते जे अंडे असतील, आपण समजा दिवसातून 10-5 जरी अंडे निघले आपल्याला, 4-5-5-6 कोंबड्यातून का दिवसाला एक अंडे देते, तेवढं आपल्याला काही एवढं माहीत नसतं, माहीत नाही आहे. तर समजून घ्या, तुम्ही कमेंटद्वारे करू शकता दिवसातून किती कोंबड्या आहे. तर कारण हे माझ्या ते येणार आहे, आता त्यांच्याकडून आपण माहिती घेणारच हो. तर बघा, एक कोंबडी दिवसाला किती अंडे देते, किंवा 5-6 कोंबड्याच्या अंड्यातून आपण सहज 20 रुपयाला किंवा 15 रुपयाला अंडं सहज जातं. तर त्या अंड्यामधून आपण शेळ्यांचा खर्च सहज भागवू शकतो. कारण अंडं 15 रुपये तर 20 रुपये ह्या दिवसात तर आहेच, कारण हिवाळ्यात तर 20 रुपये अंडं जातं. परत कोंबडा असतो, कोंबडा आपण 1500 रुपयाला जातोच. आता हा कोंबडा 1600-700 रुपयाला तरी विकल्या जातोच. त्यामुळं काय होतं, आपला शेळ्यांवर होणारा खर्च कोंबडी पालनातून निघून जातो, कुक्कुटपालनातून निघून जात असतो. आता कुक्कुटपालनाला म्हणजे या गावरान कोंबड्या पूर्ण, त्यांना काही लसी फिसी काहीच नाही आहे. त्यांना कोणत्याही गोळ्यांनी बाटल्यानी कोणतंही मेडिसिन नाही आहे, तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. तर त्यांना झिरो खर्च आहे. फक्त मक्का वगैरे दाणे तर द्यावेच लागते. दाण्यांवर तर खर्च आपल्याला करावाच लागतो, आणि खर्च तो पण आपलं शेती आहे, त्यामुळं सगळं घरचंच आहे. त्यामुळं आपल्याला अदर काही विकत आणायचं कामच नाही या कुक्कुटपालनात. त्यामुळे सहज आपला कुक्कुटपालनाचा खर्च, म्हणजे कुक्कुटपालन आपल्याला शेळीपालनाचा खर्च भागवून देतात. त्यामुळं आपल्याला जर एवढं मोकळी जागा असेल, परिसर आपल्याला चालत असेल, समजा जेमतेम, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कुक्कुटपालन आमच्याकडे चालत नाही किंवा घरचे करू देत नाही. हा माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी सध्या अजून तरी कुक्कुटपालन करत नाही विचार नाही आहे. कारण माळकरी म्हटल्यावर सर्व काही त्यात नाही चालत, ते घाण करे, त्यामुळे वास येतो, त्यामुळं काही काही नाही आवडत नाही. पण जे करतात किंवा ज्यांच्याकडे जागा आहे त्यांच्या घरी चालतं, किंवा ज्यांच्या घरच्यांना सपोर्ट आहे, तर ते सहज कुक्कुटपालन शेळीपालनासोबत करू शकता. जेणेकरून दोन्हींचा पैसा होऊन आपण फायद्यात असू शकतो, आणि आपण आपली शेळीपालनाची वाटचाल यशस्वीरित्या आपण पार करू शकतो. तर बघा, कुक्कुटपालनातून पण खूप कमाई करतायत. खूप मोठे असे तरुण आहेत की ते कुक्कुटपालनातून खूप लाखो रुपये कमवत आहेत.
सहज कमवतात. कारण आता या 10-12 कोंबड्या आहेत, तर यातून कसंही म्हटलं तर 200-400 का होईना येतीलच. अंडे विकून जरी आपण 200-400 जरी कमवले ना, तर 200-300 आले तरी आपला तेवढा त्यात फायद्याने आपले तेवढाच तो खर्च निघू शकतो. जास्त नाही आहे, पण मग 10 किती कोंबड्या आहे, 11-12 कोंबड्या आहेत जेमतेम. सहज काढू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण शेळीपालनाला जोड करू शकतो. जसं शेतीला जोडधंदा शेळीपालन, आणि शेळीपालनाचा खर्च भागून काढण्यासाठी त्याला जोड कुक्कुटपालनाची. तर अशानं असं आपण करून नफा कमवू शकतो आणि प आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून ते पुन्हा ज्यांना आवडत असेल ते कुक्कुटपालनसुद्धा करतील आणि त्यांचा व्यवसाय सुरू करतील नोकरीपेक्षा. तर धन्यवाद.